नमस्कार, मी आहे अदिती पाटील आणि आज मी तुमच्याशी बोलायला आलेले आहे अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवर आणि मी तुमच्याकडनं काही ॲक्टिव्हिटीजसुद्धा करून घेणार आहे. इमोशनल फ्रीडम थेरपी करून घेणार आहे. तर कधीकधी तुमच्यामध्ये पोटेन्शियल असूनसुद्धा, तुमच्यामध्ये क्वालिटीज असूनसुद्धा तुमचे काही सबकॉन्शियस बिलीफ्स आणि ब्लॉक्स असतात आणि त्या ब्लॉक्समुळे तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. काय असतात ते ब्लॉक्स? तर तुमचे जे गुरु आहेत, नातेवाईक असतील, त्यांचं तुमच्या मनात एक आदर्श स्थान असतं आणि त्या स्थानाच्या वरती तुम्हाला जायचं नाही, कॉम्पिटिशन करायची नाही, कंपॅरिझन करायची नाही, कुठेतरी त्या व्यक्तींशी आपण कॉम्पीट करायचं नाही. आपले आईवडील आदर्श असतील त्यांच्यापेक्षा उंची गाठायची नाही, असं कुठेतरी एक सबकॉन्शियस बिलीफ बऱ्याच मुलांच्या मनात फॉर्म होतो, नकळत फॉर्म होतो की यांच्या पुढे गेलं, यांच्यापेक्षा जास्त प्रगती केली, जास्त पैसा कमवला तर त्यांचं मन दुखावलं जाईल, असा कुठेतरी बिलीफ फॉर्म झालेला असतो. कारण त्या पॅरेंट्सनी तशी वागणूक मुलांना दिलेली असते. कुठेतरी हे पॅरेंट्स थोडे का होईना नार्सिसिस्टिक आणि टॉक्सिक पॅरेंट्स असतात, ज्यांना आपल्या मुलांना कंट्रोल करायचं असतं. बरेचसे पॅरेंट्स आपल्याच मुलांचे पंख कापून टाकत असतात, कारण त्यांना त्यांच्या मुलांना कंट्रोल करायचं असतं आणि त्यांना ही भीती असते की हा जर इंडिपेंडंट झाला किंवा ही जर इंडिपेंडंट झाली, स्वतःच्या पंखाने उडायला लागली, तर मग ही काय आपल्याला सांभाळणार नाही किंवा आपल्या म्हातारपणी आपल्याला कोण सांभाळेल, आपल्याला सोडून निघून जातील, ही लव्ह मॅरेज करतील किंवा यांना पार्टनर भेटेल आणि मग ते आपल्याला खूपच वाईट प्रकारे वागवतील, त्रास देतील, असा कुठला तरी एक भ्रम असतो. इन्सिक्युरिटीज आणि फिअर्स आहेत पॅरेंट्सचे, ज्यामुळे ते पॅरेंट्स तसे वागतात, ड्रामा करतात. त्या ड्रामा केल्यामुळे त्या मुलांच्या मनावर परिणाम होतो. त्यांच्यामध्ये पोटेन्शियल असूनसुद्धा ते काहीच करू शकत नाही. तर हे ब्लॉकेजेस रिलीज करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात प्रगती करण्यासाठी मी तुमच्याकडनं इमोशनल फ्रीडम थेरपी करून घेणार आहे. त्याआधी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. हे जेही रिलेटिव्ज आहे, मेंटॉर्स आहे, खऱ्या अर्थाने जर ते आदर्श असतील तर ते तुमच्या प्रगतीमुळे कधीच इन्सिक्युअर आणि फिअरफुल होणार नाहीत. ते स्वतः जर त्यांचं अस्तित्व त्यांना समजलेलं आहे, त्यांना जाणीव झालेली आहे स्वतःच्या अस्तित्वाची, तर दुसऱ्याच्या अस्तित्व निर्माण करण्याने त्यांना स्वतःला इन्सिक्युअर किंवा फिअरफुल होण्याची गरजच नाही आहे. त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आणि समोरचा व्यक्ती स्वतःच्या पंखाने जर उडणार आहे तर त्याला सपोर्ट करतील ते, जर ते खऱ्या अर्थाने तुमचे गुरु किंवा आदर्श पॅरेंट्स असतील तर. पण ते स्वतः फिअरफुल आणि इन्सिक्युअर आहेत, कारण त्यांना स्वतःलाच वाटतं आय एम नॉट गुड इनफ. त्यांना स्वतःला ते वाटत असल्यामुळे ते नेहमी स्वतःला सगळ्यांशी कम्पेअर करतात. ते स्वतःच्या मुलांसोबत सुद्धा स्वतःला कम्पेअर करत राहतात आणि स्वतः इन्सिक्युअर होत राहतात की आपल्या मुलाला आलेली जी सून असेल, पुढे जाऊन त्याचं लग्न होईल, ती आपल्याला त्रासच देणार आहे, आपल्याला हकलूनच देणार आहे, आपल्याला नोकरासारखं वागवणार आहे. उगीचच हे सगळं व्हिज्युअलाइज करतात, कारण ते स्वतः इन्सिक्युअर असतात. कारण त्यांना स्वतःवरती ठाम भरोसा नसतो की आपल्याला कोणी रिस्पेक्ट देईल किंवा आपल्याला प्रत्येक वेळेस प्रेमासाठी भीकच मागावी लागेल, असं एक त्यांच्या मनामध्ये एक फिलिंग असतं. कारण हे स्वतः ट्रॉमॅटिक चाइल्डहूडमधून गेलेले असतात बऱ्याच वेळा, आणि त्यातून ट्रॉमॅटिक चाइल्डहूडमधून गेलेले जे पॅरेंट्स असतात ते कधीकधी स्वतः टॉक्सिक बनून जातात. क्वचित केसेसमध्ये असं होतं की ट्रॉमॅटिक चाइल्डहूडमधून गेलेले पॅरेंट्स ठरवतात की जे माझ्यासोबत झालं ते मी माझ्या मुलांसोबत करणार नाही आणि ते मुलांशी चांगलं वागतात किंवा वेगळ्या प्रकारे पॉझिटिव्ह पॅरेंटिंग करतात. पण खूप साऱ्या केसेसमध्ये नार्सिसिस्टिक पॅरेंट्सची मुलं नार्सिसिस्टिक पॅरेंट्ससुद्धा बनतात, टॉक्सिक बनतात. जर मला इझिली गोष्टी मिळाल्या नाही तर मी इझिली कोणालाच देणार नाही. म्हणजे स्वतःची आर्थिक परिस्थिती चांगली असूनसुद्धा मुलांना इझिली काहीच देत नाही. इमोशनल फ्रीडम थेरपी तुमच्याकडनं करून घेणार आहे. तर काय करायचं, इमोशनल फ्रीडम थेरपीमध्ये आपले जे इमोशन्स आहेत ते बॉडीमध्ये स्टोअर होतात वेगवेगळ्या ठिकाणी, जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत, तर त्यांना टॅप इट आउट, त्यांना झटकून टाकायचं आहे. इमोशनल फ्रीडम थेरपी म्हणजे टॅप करायचं आहे वेगवेगळ्या ठिकाणी. हे पॉईंट्स असतात, या पॉईंट्सवर टॅप केलं की आपण इमोशन्सला झटकून टाकतो. तर ते सगळे आपल्या मनामध्ये असलेले ब्लॉक्स, बिलीफ्स, त्या सगळ्या गोष्टी बोलायच्या आणि मग झटकून टाकायच्या. टॅप करायचं, टॅप करायचं, इथे टॅप करायचं, इथे टॅप करायचं, इथे टॅप करायचं. हे सगळे पॉईंट्स आहेत. आता या इमेजमध्ये मी दाखवते, हे सगळे पॉईंट्स आहेत. इथे टॅप करायचं आहे, मग इथे एक पॉईंट आहे आणि मग इथे टॅप करायचं आहे आणि शेवटी रिलीज करायचं आणि हाताला असं पकडायचं, असं करायचं आहे. म्हणजे हे टॅपिंगचे पॉईंट्स मी तुम्हाला दाखवले, हे सगळे टॅपिंगचे पॉईंट्स आहेत. हळूच आपण टॅप करायचे. ही दोन बोटं अशा प्रकारे पकडून हळू असं टॅप करायचं आहे.
जरी माझ्या मनात माझ्या पॅरेंट्सबद्दल किंवा माझ्या गुरूंबद्दल खूप रिस्पेक्ट आहे, आत्मीयता आहे, आदर आहे, मी खूप इमोशनली सेन्सिटिव्ह आहे, त्यांच्या वर्बली अटॅक करण्यामुळे किंवा त्यांना माझ्या प्रगतीमुळे जेव्हा हर्ट होतं, माझ्या आनंदात, माझ्या प्रगतीत त्यांना आनंद वाटत नाही, या सगळ्या गोष्टींचा माझ्या मनावर परिणाम होतोय, तर या सगळ्या गोष्टी मी रिलीज करतोय. मी आयुष्यात प्रगती केल्यामुळे, माझं अस्तित्व निर्माण झाल्यामुळे माझ्या पॅरेंट्सला, माझ्या गुरूंना जर इन्सिक्युअर फील होत असेल, फिअरफुल फील होत असेल, तरी मी माझी प्रगती थांबवणार नाही आहे. आणि मी हे सगळे बिलीव्स रिलीज करतो आहे की ते आदर्श आहेत आणि ते माझ्या जवळचे आहेत आणि त्यांना मी दुखवणार आहे प्रगती केल्यामुळे किंवा माझं अस्तित्व निर्माण केल्यामुळे. जर त्यांना हर्ट होणार आहे तर ते आदर्श नाही आहेत आणि ते त्यांचे इन्सिक्युरिटीज आणि फिअर्स आहे, पण त्यामुळे मी माझ्या आयुष्याचं वाटोळं करू शकत नाही. हे सगळे पॅटर्न्स मी रिलीज करतो आणि आय रिअली गेट रीड ऑफ दीज पॅटर्न्स फ्रॉम माय लाईफ. मी माझी प्रगती, माझं अस्तित्व बनवण्यापासून स्वतःला थांबवत आहे, ऑब्स्टॅकल्स क्रिएट करत आहे स्वतःच्या आयुष्यामध्ये. हे सगळे ऑब्स्टॅकल्स क्रिएट करण्यापासून मी स्वतःला थांबवत आहे. मी हे सगळं रिलीज करत आहे. आय फॉरगिव्ह माय सेल्फ, आय फॉरगिव्ह ऑल दिस. यासोबत इमोशनल फ्रीडम थेरपीसोबत तुम्ही होपोनोपोनो करू शकता की मी माझ्या पॅरेंट्सला, माझ्या गुरूंना माफ करत आहे. त्यांचे जे थिंकिंग पॅटर्न्स आहे, त्यांचे जे फिअर्स इन्सिक्युरिटीज आहे, त्यांचे स्वतःबद्दलच्या अस्तित्वाच्या ज्या गोष्टी आहे की माझ्या अस्तित्वामुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका पोचणार आहे, असं जे त्यांना वाटत आहे, हा त्यांचा बिलीफ आहे. पण हा बिलीफ मी न घेता, माझ्यामध्ये न आणता, मी माझ्या प्रगतीवर फोकस करत आहे. माझे सगळे निगेटिव्ह पॅटर्न्स आणि सगळे अडथळे मी रिलीज करत आहे. माझ्या प्रगतीच्या आणि माझ्या अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रोसेसमध्ये येणाऱ्या अडथळ्यांना मी रिलीज करत आहे. माझे पॅरेंट्स, माझे गुरु, माझे सिबलिंग्स यांना जर माझ्या प्रगतीमुळे, माझ्या अस्तित्वामुळे, नॉर्मल फक्त अस्तित्वामुळे सुद्धा त्यांना इन्सिक्युअर फील होत असेल, तरीसुद्धा त्यांना फिअरफुल फील होत असेल, तरीसुद्धा मी माझ्या प्रगतीच्या आड येणारे अडथळे रिलीज करत आहे. माझे स्वतःचे हे जे बिलीफ्स फॉर्म झालेले आहे, मी ओव्हर इमोशनल आहे, हे सगळे पॅटर्न मी रिलीज करत आहे. माझ्या प्रगती केल्याने, माझ्या अस्तित्व निर्माण करण्याने, माझ्या पैसे कमवण्याने कोणालाही काहीही वाटलं तरी मी माझ्या प्रगतीच्या आड कोणालाच येऊ देणार नाही. हे सगळे ऑब्स्टॅकल्स मी रिलीज करत आहे. माझे जे फ्रेंड्स आहे, माझे गुरु आहे, माझे पॅरेंट्स आहे, माझे सिबलिंग्स आहे, माझे भाऊ बहीण आहे, यांना जर माझ्या प्रगतीमुळे, माझ्या नॉर्मल अस्तित्वामुळे जर इन्सिक्युअर फील होत असेल, फिअरफुल फील होत असेल, तो त्यांचा पर्स्पेक्टिव्ह आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून मी जर खूप जास्त प्रगती करताना त्यांना दिसत असेल, पण त्यांना माझे स्ट्रगलिंग फॉर सर्वायवल दिसत नसेल, तर मी त्यात काही करू शकत नाही. मी माझे पॅटर्न रिलीज करत आहे. मी माझी प्रगती थांबवण्यापासून, स्वतःच्या आयुष्यात अडथळे निर्माण करण्यापासून स्वतःला थांबवत आहे. आय रिलीज ऑल दीज पॅटर्न्स. मी सगळे पॅटर्न्स रिलीज करत आहे. माझ्या पॅरेंट्सला, माझ्या गुरूंना, माझ्या भाऊ बहिणींना, माझ्या फ्रेंड्सला माझ्या अस्तित्वामुळे, माझ्या प्रगतीमुळे इन्सिक्युअर फील होत असेल, म्हणून मी स्वतःची प्रगती थांबवत आहे. हे जे पॅटर्न्स आहे, हे जे ब्लॉकेजेस आहे, हे जे बिलीव्स आहे, हे जे ऑब्स्टॅकल्स आहे, हे सगळे मी रिलीज करत आहे. हे सगळे इमोशन्स, माझ्या मनात जे नकारात्मक इमोशन्स येत आहे, मला जो त्रास होत आहे, माझ्या आनंदात त्यांना आनंद होत नाही, माझ्या आनंदी होण्याने त्यांना दुःख होत आहे, हे पाहून मला त्रास होत आहे आणि मी इमोशनल होत आहे आणि त्यामुळे माझी प्रगती खुंटत आहे. माझ्या मनात असलेली माझी इमेज डाऊन जात आहे, लो होत आहे, माझं सेल्फ वर्थ कमी होत आहे. त्यांच्या या वागणुकीमुळे, पिअर प्रेशरमुळे मला खूप त्रास होत आहे. माझं सेल्फ वर्थ कमी होत आहे, माझी सेल्फ इमेज डाऊन होत आहे, माझ्याकडून काय चूक झाली असं मला फील होत आहे. हे सगळे पॅटर्न्स, हे सगळे बिहेवियर पॅटर्न्स, हे सगळे ब्लॉकेजेस, हे सगळे बिलीफ्स मी रिलीज करत आहे. मी स्वतःला यातून मुक्त करत आहे, फ्री करत आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, नाकाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने सोडायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्या मनगटाला पकडायचं आहे. मनगटाला पकडायचं आहे. आय रिलीज ऑल दीज पॅटर्न्स. तर तुमच्या बॉडीमध्ये जे व्हायब्रेशन्स क्रिएट होतात ना, जेव्हा तुम्ही टॅप करतात ह्या सगळ्या पॉईंट्सवर,
म्हणजे ह्या इमेजमध्ये दाखवलेले हे पॉईंट्स इथे टॅप करतो, इथे टॅप करतोय, इथे टॅप करतो. या साईडला पण करू शकता तुम्ही टॅप. इकडे टॅप करतात, इथे टॅप करतात, इथे टॅप करतात, इथे टॅप करतात, इकडे करतात टॅप आणि मग हातावर टॅप करतात आणि फायनली यू लेट गो. किंवा डोक्यावर पण एक पॉईंट आहे, काही काही केसेसमध्ये इथे सुद्धा टॅप करतात. तर हे टॅप केल्याने व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि हे व्हायब्रेशन्स क्रिएट होत असताना जेव्हा तुम्ही ही सगळी वाक्य बोलतात तेव्हा ते इमोशन्स रिलीज होत जातात. आणि ॲक्च्युली तुम्हाला आता हे बघताना नुसतं व्हिडिओ म्हणून बघत असाल तर खूप सिली गोष्ट वाटेल, मूर्खपणाचं वाटेल की हे काय टाईप करायचं, किती बावळटपणाचं आहे असं वाटू शकतं तुम्हाला. पण तुम्ही हे करून पहा आणि हे तुम्ही करून पहा आणि तुम्हाला फरक पडतो की नाही ते तुम्ही बघा. हे रेग्युलरली जर तुम्ही केलं, तुमचे जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत ते तुम्ही स्वतःच जर रिलीज केले, तुमचे जे बिलीव्स आहे, ब्लॉकेजेस आहे, जी नकारात्मक वाक्य आहेत ना ती सगळी बोलून रिलीज करायची. की जे काही झालं आहे आपल्यासोबत पास्टमध्ये, मागच्या जन्मात झालेल्या गोष्टी बघितलेल्या असतील, ते ब्लॉकेजेस असतील किंवा आपल्या लहानपणात काही झालेला ट्रॉमा असेल, तो सगळा ट्रॉमा माझ्यासोबत झाला आहे पण मी तो रिलीज करते. त्याला माझा भविष्यावरती काहीच हक्क नाही आहे. म्हणजे पास्टमध्ये झालेल्या गोष्टींचा माझ्या भविष्यावर मी परिणाम होऊ देणार नाही असं म्हणायचं आहे आपण आणि रिलीज करायचं आहे आणि मग दीर्घ श्वास घ्यायचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जर तुम्हाला क्वेरीज, सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.